थेरम म्हणते व्हेन टू ट्रायंगल आर सिमिलर, दोन ट्रायंगल जर सिमिलर आहे, दोन ट्रायंगल जर सिमिलर आहेत, द रेशो ऑफ एरिया दोज ट्रायंगल, तर त्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो, त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग साईड, तर त्याच्या साईडच्या स्क्वेअर इतका आहे म्हणते. कोणाचा रेशो? त्या एरियाचा रेशो, त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या कॉरस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका आहे. म्हणजेच काय आपल्यापाशी गिवन मधला काय टॉपिक आहे? गिवन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की ABC अँड PQR हे दोन्ही काय आहे? सिमिलर आहे. टू ट्रायंगल आर सिमिलर म्हणते. त्या कारणाने ट्रायंगल ABC आणि सिमिलर टू ट्रायंगल PQR हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बस एवढा टॉपिक लिहिला तरी सफिशियंट आहे. त्यानंतर प्रूव्हचा टॉपिक. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की त्या ट्रायंगलचा रेशो म्हणजेच काय ABC आणि PQR त्या ट्रायंगलचा रेशो म्हणजेच काय ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणते आहे की नाही. पहा द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल, त्या कारणानं एरिया ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर याची व्हॅल्यू काय म्हणते? इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग साईड, म्हणजे त्याच्या साईडच्या स्क्वेअर इतका आहे म्हणते याचा रेशो. मग त्याचे साईड कोणत्या? कॉरस्पॉन्डिंग साईड कोणती? AB ची कॉरस्पॉन्डिंग साईड कोणती रे? तिकडल्या ट्रायंगल मधली PQ आहे. त्या कारण इथं AB चा स्क्वेअर PQ चा स्क्वेअर, PQ चा स्क्वेअर इक्वल टू कोण? दुसरी साईड सांगा. BC डिवायडेड बाय QR, चला त्याचाही स्क्वेअर. त्यानंतर इक्वल टू चला AC चा स्क्वेअर डिवायडेड बाय PR चा स्क्वेअर. हा टॉपिक आहे. म्हणजेच काय त्याच्या प्रत्येक कॉरस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो हा प्रत्येक कॉरस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका राहणार आहे. म्हणजेच काय ह्या एरिया ऑफ ABC ची व्हॅल्यू काय? AB स्क्वेअर. त्यानंतर एरिया ऑफ ABC ची व्हॅल्यू काय? BC स्क्वेअर. आणि एरिया ऑफ ABC ची व्हॅल्यू काय? AC स्क्वेअर आहे. कारण इक्वल टॉपिक आहे सर्वांमध्ये. त्या कारण याची व्हॅल्यू ही आहे. कोणती व्हॅल्यू लावता येते आपल्याला. PQR ची व्हॅल्यू सुद्धा PQ आहे, QR आहे आणि PR आहे, त्याचा स्क्वेअर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करायचं. आता प्रूफचा टॉपिक पण प्रूफ कर. आता प्रूफ कसं करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा मी कालही सांगितलं बोलताना की आपल्याला ह्या संपूर्ण चॅप्टरमध्ये दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करावं लागते आणि त्या कंपॅरिझनवरून आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी प्रूफ करावं लागते. मग कंपॅरिझन करण्यासाठी दोन ट्रायंगल कोणते? पहिले सिमिलर दोन ट्रायंगल दिलेले आहेत. ठीक आहे. त्या कारणानं इन ट्रायंगल ABC अँड हा जरा ट्रायंगल PQR ह्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन करू. ABC आणि PQRच्या आत पहा काय आहे. त्यामध्ये काय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करून टाकू, जो आपल्याला एरिया प्रूफ करावा लागते है ना, एरिया आपल्याला प्रूफ करावा लागते. त्या कारण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे की नाही. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला आहे. त्या कारणाने मी काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला लिहितो 1/2 इंटू बेस इंटू हाईट आणि डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्या दोघांचे फॉर्म्युले लिहिले. आता याच्यामध्ये व्हॅल्यू फिलअप करतो. ज्याच्यामध्ये 1/2 तर 1/2 कॅन्सल झाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा. चला आता ABCचा बेस काय आहे? BC आहे की नाही. म्हणजे BCचा स्क्वेअर होईल. ABCचा बेस BC आहे तर BCचा स्क्वेअर होईल. डिवायडेड बाय मल्टिप्लाय नाही, BCचा स्क्वेअर नाही होणार. बेस आहे, बेस इंटू हाईट. हाईट काय त्याची AD आहे.
पुन्हा एक वेळा सांगू ABC ट्रायंगल ABC मध्ये पाहायचा आहे. ABCचा बेस आहे BC आणि हाईट आहे AD. त्यानंतर PQR चा बेस आहे QR आणि त्याची हाईट आहे PS. हे झाले स्टेटमेंट नंबर 1 आपलं. हे झालं स्टेटमेंट नंबर 1. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आपण करू टॉपिक सॉल्व, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलं आहे का ABC आणि PQR सिमिलर आहे. ABC आणि PQR हा सिमिलर ट्रायंगल आहे. बरं, आपण एक काम जर केलं, इथं BC आहे, ओके ठीक आहे. हा ट्रायंगल जर सिमिलर घेतला तर सिमिलर ट्रायंगल नुसार काय आपल्या रेशो बनते ते पाहू. ट्रायंगल ABC अँड सिमिलर टू ट्रायंगल PQR हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत. ते सिमिलर ट्रायंगल आहे म्हणून आपला रेशो काय म्हणते AB डिवायडेड बाय PQ आहे की नाही. बरोबर आहे. रेशो AB डिवायडेड बाय PQ इक्वल टू BC डिवायडेड बाय QR आणि इक्वल टू AC डिवायडेड बाय PR. पॉइंट टू पॉइंट कोरिस्पॉन्डन्स दिलेला आहे, सिमिलर आहे. ABC सोबत PQRच आहे, त्या कारण हे स्टेटमेंट झालं. या स्टेटमेंटला आपण 2 नंबर टाकू. या स्टेटमेंटला आपण 2 नंबर टाकू. चल ठीक आहे. आता अजून एक 2 ट्रायंगल दिसून राहिले, आणखी 2 ट्रायंगल दिसून राहिले. कोणते? एक हा ट्रायंगल, याला सोडून द्या, याला मायनस कर. हा ट्रायंगल याला मायनस कर. हे 2 ट्रायंगल दिसून राहिले, म्हणजेच काय ADB आणि PSQ दिसते ना 2 ट्रायंगल. तर BDचा उल्लेख आला काय याच्यात? याच्यात नाही आला BDचा उल्लेख. QSचा आला काय? QSचा नाही आला. ठीक आहे. बरं, आता याच्यावरून पावर रे प्रूफ होते काय? तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यावरून क्लिअर करून टाकू आपण, प्रूफ होते काय तो. याच्यामध्ये आपल्याला पाहिजे म्हणते कोणतेही एका याचा प्रूफ करून टाकायचा. ऑटोमॅटिकली 2 साईड काय राहणार? सिमिलर राहणार, तसेच राहणार. समजा AB अपॉन PQ, इथे AB अपॉन PQ ने BC आहे QR. यस, हा टॉपिक, ह्या एक टॉपिक प्रूव्ह करून टाकू. हा BC चा स्क्वेअर डिवायडेड बाय QR. हे बघा, BC चा स्क्वेअर अपॉन QR आहे. फक्त आता ADच्या, आता जर BC चा स्क्वेअर करायचा आहे मला, ह्या BC चा स्क्वेअर करायचा आहे, तर मग ADच्या जागी काय पाहिजे? BC पाहिजे आणि PHच्या जागी BC QR पाहिजे. म्हणजेच काय? BC इंटू BC, BC चा स्क्वेअर, QR इंटू QR होऊन जाईल QR चा स्क्वेअर. म्हणजे ADच्या जागी BC पाहिजे. आता ADच्या जागी BC दिसून राहिला का इथं कुठं? ह्या स्टेटमेंटमध्ये ADच्या जागी BC, ADच्या जागी BC, ADच्या जागी BC नाही दिसून राहिला. ADच्या जागी BC नाही आहे. ठीक आहे. ADच्या जागी BC, ADच्या जागी BC नाही आहे. याच्या अजून एक टॉपिक घेतलाय A टेस्टला, ABD आणि PQS. उघडावर ते पण उघड बेटा. दाबून ठेवलेले पहिले, दरवाजाला दाब, दरवाजाला दाब. हां, आता खोल. ठर जा. हां ठीक आहे. दुसरा ट्रायंगल पहा कोणता आहे. दुसरा ट्रायंगल आहे आपल्याकडे हा वाला, मी जो म्हटला होता तो, हा स्टार केला तो, याला मायनस करून टाका. हा स्टार केला, याला मायनस करून टाका. म्हणजेच काय? ADB ट्रायंगल ADB आणि तो सिमिलर कोणासोबत आहे रे? ट्रायंगल ADB कोणासोबत सिमिलर आहे? PSR. आपल्याला समजते डायरेक्ट PSR, त्याच्यासोबत तो सिमिलर आहे. का सिमिलर आहे? कारण अँगल B आणि कॉन्ग्रुएंट आहे तो अँगल Q आहे की नाही. अँड अँगल D 90 डिग्रीज आहे. अँगल D आणि कॉन्ग्रुएंट आहे तो अँगल S सोबत आहे की नाही. बरोबर. B हा Q सोबत आहे, आयडेंटिकल मार्क दिलाय, आणि D हा S सोबत आहे, आयडेंटिकल मार्क दिलाय. म्हणजेच काय? आपल्याला काय पाहिजे? B च्या जागी Q पाहिजे,
बीच्या जागी क्यू पाहिजे, आर लिहिला का रे मी? हां चुकलं. एच्या जागी कोण पाहिजे आपल्याला? एच्या जागी आपल्याला माहीत नाही कोणी रागो, पण डीच्या जागी आपल्याला यस पाहिजे. चला डीच्या जागी यस आहे आणि बीच्या जागी आपल्याला कोण पाहिजे? क्यू पाहिजे. बीच्या जागी आपल्याला क्यू पाहिजे, इथं लागून क्यू. आणि मग एच्या जागीच राहिला तर एच्या जागी लागणार पी, म्हणजेच काय पीच्या जागी ए. चला इथपर्यंत ठीक आहे, हे झाले सिमिलर. आता या सिमिलर नुसार रेशो बनवा. एडी डिवायडेड बाय पी एस इक्वल टू डीबी डिवायडेड बाय एस क्यू. चला त्यानंतर ए बी डिवायडेड बाय पी क्यू. हा रेशो बनला. हा याला टाका थर्ड नंबर, याला टाका थर्ड नंबर. त्याच्यानंतर आता ह्या टॉपिककडे पुन्हा पहा. आपल्याला काय पाहिजे होतं? एडीची व्हॅल्यू बीसी पाहिजे होती आणि पी एचची व्हॅल्यू क्यू आर पाहिजे होती. एडीची व्हॅल्यू हे बघा, एडीची व्हॅल्यू काय पाहिजे? बीसी पाहिजे. एडीची व्हॅल्यू बीसी कुठं दिसते का? हे नाही दिसत. ओके काही हरकत नाही, नाही दिसले. एडीच्या जागी आपल्याला काय पाहिजे? बीसी पाहिजे. इकडे आहे का एडी? कुठं नाही, इथं बीसी आहे. बीसीची व्हॅल्यू किती आहे रे? बीसीची व्हॅल्यू एबी आहे, दिसून राहिली. आणि एबीची व्हॅल्यू एडी आहे की नाही? काय म्हणून राहिलं पुन्हा एक ऐका. बीसीची व्हॅल्यू एबी आहे, बीसीची व्हॅल्यू एबी आहे आणि एबीची व्हॅल्यू एडी आहे, म्हणजे बीसीची व्हॅल्यू एडी आहे की नाही? याची व्हॅल्यू हे आहे आणि याची व्हॅल्यू हे आहे, म्हणजेच काय बीसीची व्हॅल्यू एडी आपल्याला इथं दिसून राहिली. एक गोष्ट. त्याच्यानंतर आता राहिला प्रश्न पी एसचा. तर हा पी एस आहेच इथं, आहे की नाही? हा पी एस आहे, म्हणजे पी एचच्या जागी पाहिजे आपल्याला क्यू आर. पी एचची व्हॅल्यू पाहिजे क्यू आर. पी एचची व्हॅल्यू पाहिजे क्यू आर. तर पी एचची व्हॅल्यू कशी आता क्यू आर निघन ते पहा, शोधा. पी एस क्यू आर ए बी डिवायडेड बाय पी क्यू. क्यू आर इथं आला आहे की नाही? पी एस क्यू आर कोणाची व्हॅल्यू? पी एचची व्हॅल्यू क्यू आर. चला पी एचची व्हॅल्यू पहा. पी एचची व्हॅल्यू आहे पी क्यू आणि पी क्यूची व्हॅल्यू आहे क्यू आर, आहे की नाही? म्हणजे पी एचची व्हॅल्यू काय झाली? क्यू आर. आता कोणासोबत कनेक्शन लावलं रे मी? ह्या दोन टॉपिक सोबत कनेक्शन लावलं आणि ह्या दोन टॉपिक, म्हणजे याचा काही यूज नाही आहे, याचा यूज नाही आहे. म्हणजेच याच्यावरून मी तयार करून टाकतो एक टॉपिक की एडी डिवायडेड बाय पी एस इक्वल टू हा टॉपिक मिस करून टाकतो, ए बी डिवायडेड बाय पी क्यू. हा टॉपिक झाला आपला. याच्यावरूनच तयार केला, याचा काही यूज नाही आहे, त्या कारणाने त्याला गाळून टाकलं आपण. आता त्याच्यानंतर आता काय करायचं? आता डायरेक्ट स्टेटमेंट लिहू आपण. कोणतं स्टेटमेंट लिहू? हे स्टेटमेंट लिहू, ठीक आहे ना? फ्रॉम वन नुसार. फ्रॉम वनची काय कंडिशन होती की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू बी सी इंटू एडी आणि क्यू आर इंटू पी एस. हा टॉपिक होता. बी सीच्या जागी बी सीच लिहितो आहे, क्यू आरच्या जागी क्यू आरच लिहितो आहे. आणि एडीची व्हॅल्यू मला सापडली आहे की एडीची व्हॅल्यू ए बी आहे आणि ए बीची व्हॅल्यू बी सी आहे, ठीक आहे ना? एडीची व्हॅल्यू ए बी आहे आणि ए बीची व्हॅल्यू बी सी आहे, म्हणजे एडीची व्हॅल्यू बी सी आहे 100%. मग एडीची व्हॅल्यू झाली बी सी. त्यानंतर क्यू आर पहा. क्यू आर आपल्याला पाहिजे आता पी एचच्या जागी क्यू आर, त्या कारणानं पी एचची व्हॅल्यू पी क्यू आहे आणि पी क्यूची व्हॅल्यू क्यू आर आहे की नाही? म्हणजेच काय होऊन जाईल? पी एचची व्हॅल्यू किती आहे? क्यू आर आहे. पी एचची व्हॅल्यू पी क्यूची व्हॅल्यू क्यू आर, म्हणजे पी एचची व्हॅल्यू पी क्यू. त्या कारणाने इथं इंटू क्यू आर लागल, इंटू क्यू आर. आता काय होऊन जाईल? आता समोरच्या स्टेपमध्ये होऊन जाईल आपला बी सी इंटू बी सी, बी सीचा स्क्वेअर अपॉन क्यू आर इंटू क्यू आरचा स्क्वेअर. फक्त हा टॉपिक मी प्रूव्ह केला,
पुस्तकामध्ये बहुतेक 2 टॉपिक प्रूव्ह केले आणि त्याच्यानुसार सिमिलर 2 रेशो बनवले, परंतु आपल्याला बनवायची गरज नाहीये. आपण काय लिहून टाकायला, सिमिलरली असं टाकू. सिमिलरली जसा याचा रेशो बनला तसाच याचाही बनणार आहे आणि तसाच याचा सुद्धा बनणार आहे. आणि त्या कारणानं सिमिलरली टाकून द्या की डायरेक्ट ए बी चा स्क्वेअर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आणि इक्वल टू ए बी चा स्क्वेअर अपॉन पी क्यू चा स्क्वेअर इक्वल टू बी सी चा स्क्वेअर अँड क्यू आर चा स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर अँड डिवायडेड बाय पी आर स्क्वेअर. हा झाला प्रूव्ह दॅटचा टॉपिक. हा झाला प्रूव्ह दॅटचा. 1 2 क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 1. असेच एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा आपल्याला आहेत, ज्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगलने ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे म्हणते ट्रायंगल PQR सोबत. हा सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल CPD इक्वल टू AB चा स्क्वेअर डिवायडेड बाय CD चा स्क्वेअर. कोणता थेरम वापरला, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ऑफ ट्रायंगल. हो